आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अभ्यास घेईन. पण मला नाही शिकायचंय खरंच. आणि हे शिक्षणाचं वय पण नाहीये. हे बघ, शिक्षण घेतलेलं कधीही वाया जात नाही. हे बघ, आम्ही तुझ्यासाठी खास ट्युटर पण नेमलाय. कोण? तुला शिकवण्यासाठी शिक्षक. मला नाही शिकायचं म्हणजे नाही शिकायचंय. शिकायचं म्हणजे शिकायचं. नाही. हो. शिवा, हा, काय चाललंय तुझं? तू आमचं ऐकणार नाहीयेस का? ऐकेन ना सीताई. तुम्ही जीव द्यायला सांगा ना मला, मी जीव देते. पण अभ्यासाचं वगैरे सांगू नका मला. अरे पण नको. अगं पण त्यात काय आहे एवढं? हे बघ, आतापर्यंत कुठली नवीन गोष्ट करायची म्हटली की तू किती उत्साहाने करते ते मी बघत आले. मग आता काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही बरोबर आहे, सगळं छानच आहे, पण अभ्यासाचा विषय काढला ना मला एकदम धडकी पडते. ते जुनी खपली असते ना आपली अंगावरची, ती काढताना कसा त्रास होतो तसं होतं मला. आणि मला ते इतकी भीती वाटते ना की अशी स्वप्न पडतात की मी शाळेत उशिरा पोचते आणि नापास झाले. कधी स्वप्न आहेत ना, पण झालं ते स्वप्न आहे. पण आता झालंय ना लग्न, सगळं झालं ना, छान सुरू आहे ना, छान. मग कशाला पाहिजे? अगं म्हणून शिक्षण महत्वाचं नाहीये असं नाहीये ना. शिक्षण मिळत असतं ना काकू आपल्याला आयुष्यात. दुनियादारी तर आपल्याला एकदम मस्त कळते, तुम्हाला तर माहिती आहे. अगं आयुष्य अनुभव देतो आणि शिक्षण ज्ञान देतं. अगं पण ते हिस्ट्री जिओग्राफी भूगोल भूगोल कुठे आपल्याला रिअल लाईफ मध्ये, ते स्कूल मध्ये जाऊनच कळतं ना. भूगोल मला येतं ना. आणि तू जास्त बोलू नका, तुला मी बघून घेईन नंतर. आणि मला भूगोल वगैरे येतं कळलं ना, ते फोनवर मॅप वगैरे मला नीट बघता येतो. आणि इतिहास म्हणशील तो मला सगळा येतो. म्हणजे आपला स्वतंत्र भारत कधी झाला, किंवा महाराजांचा जन्म, लढा, स्वातंत्र्य लढा, हे सगळं मला माहिती आहे नीट. बरं, गोलमेज परिषद माहितीये? हा, गोलमेज परिषद. बरं, बोस्टन टी पार्टी? बोस्टन टी पार्टी. बोल. सांग. टी वरनं आठवलं चहा पाहिजे. चहा आणते, मस्त टी पार्टी करू का? चला. थांबा. थांबा जरा सगळ्यांनी शांत व्हा. शिवा, काय झालंय नक्की सांग बरं. का घाबरतेस तू एवढी? काय तुझ्या मनात नेमकं? सीता, हे बघा, असं नाहीये की मला शिकायला आवडायचं नाही किंवा अभ्यासाची आवड नव्हती. माझी पण खूप स्वप्न होती की, माझ्या पप्पांची पण माझ्यासाठी खूप स्वप्न होती. मी शिकून मोठं होईन. पण शाळेतल्या शिक्षकांनी तेवढं प्रोत्साहन नाही दिलं मला. नेहमी ते मुला-मुलींमध्ये भेद करायचे. तू मुलगी आहेस, तुला काय येतं, तू काहीच करू शकत नाही, असं बोलायचे. कितीतरी मुलं तर चिडवायची सतत. काही मुलं तर मुद्दामून मुलगा असेल असं वागवायची. मला नाही आवडायचं ते. पण शेवटी कंटाळून आहे ना, पप्पांनी मला शाळेतनं काढलं. मग काय, घरी अभ्यास सुरू झाला. पण अभ्यासात काय माझं मन नाही लागलं. पप्पांनी जितकं जमेल तेवढं शिकवलं, पण नाही झालं ते. आणि 9वीत काय पप्पाच गेले. त्याच्यानंतर तर काय कधी चढलेच नाही शाळेची पायरी. त्यामुळे ना माझी शिक्षणाची शेवटची आठवण आहे ना, चांगली नाहीये सीताई. मला अभ्यासाचं नाव जरी काढलं ना, ती धडकी भरते. मला सीताई माफ करा, मला नाही जमणार. शिवा, ऐक ना, असं नाही म्हणून कसं चालेल ग? अशी हार म्हणून कसं चालेल? ऐक ना अशू, तुला नाही कळत आहे, खरंच नाही कळत आहे तुला. मला नाही जमणार अरे अभ्यास वगैरे. शिवा, पण आपण त्या ट्युटरला घरी बोलवणार आहोत. सीताई, पण पुन्हा त्याच आठवणी येणार असतील तर काय उपयोग आहे? मी खरंच सांगते, तुम्ही एवढं मला फोर्स करू नका. मला नाही जमणार, खरंच सॉरी, मला नाही जमणार. अरे शिवा, ऐकून तर घे. एक मिनिट हे बघा, सगळ्यांनी ऐका. मला नाही वाटत ती तयार होईल. भाऊ, असं कसं?
आपण हार नाही मानायची. आपण प्रयत्न करू, तिला थोडा वेळ देऊ ना, सगळं होईल ठीक. बरोबर म्हणतोय साशू, तिला वेळ देऊया. हा, बिचारी खूप घाबरली आहे. मी बघते. वंडरफुल. हे सगळं उत्तम दिसतंय. आता मला कसलीही काळजी करायची गरज नाही. बाय द वे, तुम्ही दोघं एकत्र यायचं कारण? ऍक्च्युली सर, आय वॉज सेइंग की तुम्हाला माहितीच आहे शिवानी किती प्रयत्न केलेत आणि हे डील ऍक्च्युली तिच्यामुळेच पूर्ण होऊ शकतंय. सो माझी अशी इच्छा आहे की तिने पण प्रोसेसमध्ये राहावं. प्लस तिला गाड्यांमधली पण खूप माहिती आहे. सो शील बी अ गुड हेल्प. ओके, ठीक आहे. लेट्स सी. राईट देन, आपण तुमच्या फॅक्टरीत लवकरच भेटूयात. शुअर सर. डन. गुड जॉब. थँक्यू. थँक्यू. आशुतोष, जरा बोलायचं होतं. येस, ऑफकोर्स. बाहेर थांब. आलोच मी. सी आशू, मला माहिती आहे शिवानीने तुला निर्दोष मुक्त करण्याकरता खूप मेहनत घेतलेली आहे आणि आय डू अप्रिशिएट दॅट. पण हे डील खूप मोठं आहे. आय नो. खूप मोठी माणसं, खूप मोठे मोठे बिझनेसमॅन इथे इन्व्हॉल्व असणार आहेत. तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण तिचं फॉर्मल एज्युकेशनही झालेलं नाही. त्या दिवशी मी अवॉर्ड सेरेमनीमध्ये बघितलं, शिक्षणाच्या बाबतीत तिचा कॉन्फिडन्स जरा लो वाटला मला. सर, पण तिला डील करायची वेळ येईल तेव्हा जमेल. ॲज यू नो, आपल्याकडे सिच्युएशन कशा असतात. ऐन वेळेस तिला मॅनेज करता नाही आलं तर आय वोंट बी एबल टू अफोर्ड दॅट. सो आय इन्सिस्ट यू शुड टॉक टू हर. ओके सर, आय विल टॉक टू हर. थँक्यू. गुड लक. अरे, तू इथेच थांबलीस? चल जाऊया. चल चल. हा, चल. शिवा, काय झालं? तू आमचं बोलणं ऐकलंस का? हे बघ, तू इतका विचार नको करू शिवा. अगं, त्यांना माहित नाही तू काय चीज आहेस. ते तुला ओळखत नाही. हा, त्यांना माहित नाही माझी बायको काय करू शकते. ते काय चुकीचं बोलले. अशा तूही बघितलं अवॉर्डच्या वेळेला काय झालं. असं परत होऊ नये म्हणून काळजी तर सगळेच घेतील ना, नाही तर परत डीलवर परिणाम होईल. हे बघ, पण त्यांना तुझं नॉलेज किती हे माहित नाही आहे ना. त्यांना माहित नाही तुला ग्राउंड लेवलचा किती एक्सपिरियन्स आहे. हेच म्हणून कदाचित तुम्ही शिक्षण किती महत्वाचं आहे मला सांगत असाल. तू जाऊ दे ग, ते मनावर नको घेऊ. खरंच नको घेऊ.